उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतंय. बँक निफ्टीची उद्या एक्सपायर आहे आणि आपण आज ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं म्हणजे ऑलमोस्ट फिन निफ्टीमध्ये आपला व्यू होता की गॅप अप ओपन होईल प्लस आपल्याला कॉल साईडला चांगली रॅली होईल आणि कॉल साईडला चांगली मुवमेंट असं सापडेल किंवा त्या साईडला 0-0 आपला ट्रेड चांगला बसेल हे आपण प्रिडिक्शन केलं होतं. आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट बघा आपण 15 रुपयाचा ट्रेड बघता बघता आपण 35 रुपये पण तो गेलेला बघितला म्हणजे ऑलमोस्ट आपल्या ग्रुपला पण तो दिला होता. त्यामध्ये आज आपण ऑलमोस्ट पैसा डबल पण केलेला आहे. आणि हाच ट्रेड उद्या पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहेत. उद्या तर ऑलमोस्ट 20-25 रुपयाचा पण ट्रेड 100, 150, 200 किंवा त्याच्याही वरती जाऊ शकते. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. जर तुम्ही हा लास्ट तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मार्केटच्या मुवमेंट्स किंवा मार्केट कसं राहील या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जाईल. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण अशाच लाईन्स मारतोय पण ह्या अशाच लाईन नसतात. जर ह्या अशाच असत्या तर एवढ्या ऍक्युरेट वर्किंग केलं नसत्या. इथूनच कॉलला जाणार ओके किंवा ह्या दरम्यान जर फॉल येणार ह्या असं ऍक्युरेट कधी वर्किंग करत नाही. नीट केअरफुली आपल्या लाईनला फोकस करा. जर तुम्ही लाईनला एकही दिवस जर नीट केअरफुली फोकस केला तरी तुमचं चांगल्या पद्धतीने मार्केट प्रॉफिट काढून देऊ शकतं किंवा तुम्हाला दररोजच्या दररोज तुम्ही प्रॉफिटमध्ये ठेवू शकतं. फक्त आपलं प्रिडिक्शन बास आहे ट्रेडिंगमध्ये. जर तुम्हाला प्रॉफिटवर ट्रेडर बनायचं असेल तर फक्त तुम्हाला आपलं प्रिडिक्शन स्ट्रिक्टली फॉलो करावं लागणार आहे. आता उद्या जर तुम्ही बघितला तर ऑलमोस्ट या ठिकाणी मार्केटनं सपोर्ट दिलेला आहे बँक निफ्टीनं. फर्स्ट टार्गेट अचीव आहे, सेकंड आणि जे थर्ड आहे हे उद्या आपल्याला अचीव करून देऊ शकता. समजा ही जर लाईन त्यानं क्रॉस केलं तर तुम्ही परत कॉलला एंट्री घेऊ शकता म्हणजे री एंट्री त्या ठिकाणी जर घेऊ शकता. जर तुमचा होल्ड असेल तरी पण चांगलीच गोष्ट आहे. जर होल्ड नसेल तर तुम्ही परत एंट्री घ्यायला चालू शकता म्हणजे आपण या दरम्यान परत कॉलला एंट्री घेऊ शकतो. आणि जर पुटला व्ह्यू म्हणला तर सगळ्यात जास्त जो सेलिंग झोन आहे ते ऑलमोस्ट हाच एक सेलिंग झोन आहे की इथून मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत. पण तो कितपत येऊ शकतो एकतर फर्स्ट टार्गेट तुम्हाला इथं पण ते देऊ शकते. इथं पण ते कुठला येऊ शकते आणि जर ह्याच्यावरती जर क्रॉस केलं तर ह्याच्यावरती जे तुम्हाला टार्गेट येणार हे आपल्या लाईव्ह ग्रुपला जर तुम्ही म्हणजे ॲज अ प्रीमियम ग्रुपला वगैरे जॉईन असाल तर त्या ग्रुपवर तुम्हाला ते येऊन जाईल की ह्याच्यावरचं टार्गेट काय येऊन जाईल. ओके जसं आपण बघा निफ्टी मधलं जे टार्गेट सांगितलं होतं किंवा आपलं निफ्टी मधलं जे थंबनेल होतं ते गेलं आठवडा झालं एकच थंबनेल आहे की निफ्टी 23,520 ला जाईल. एकच थांबणार जर तुम्ही नीट बघितलं तर लक्षात जाईल. आणि ह्या वीकमध्ये किंवा मागच्या वीकमध्ये जर बघितलं बघा आपल्या म्हणण्यानुसार निफ्टीनं 23,520 आज गॅप ओपन करून दिलेला आहे. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं आपण ज्या पद्धतीने काल प्रिडिक्शन केलं होतं की असंच होईल त्याच पद्धतीने निफ्टीनं चांगल्या आणि चांगल्या पद्धतीनं वर्किंग केलेलं आहे. ओके आणि आज पण आपण जर बघितला तर निफ्टी आहे तसं आपल्या लेवलनं सस्टेन केलेला आहे. आता उद्या साईडला जर मुवमेंट बघितलं तर ह्याच्यावरती पण कॉल साईडला मुवमेंट होईल. पण ह्याच्यावरती टार्गेट काय येईल हे तुम्हाला मी उद्या साईडला म्हणजे ॲज अ उद्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये सांगून देईल. तर समजा बाय द फॉल खाली जर येत असेल तर तुम्ही ह्याच्या खाली कुठला विचार करू शकता आणि जशा मी लेवल दिला त्या लेवलला तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करून चांगलं प्रॉफिट कमवू शकता. पण माझ्या हिशोबाने उद्या पण आपल्याला कॉल साईडला चांगली मुवमेंट मिळू शकते आणि उद्या जर 0 ट्रेड जर बँक निफ्टी जर बघायचा म्हणला पण तोही कॉल साईड जसं मी काल फिन निफ्टी सांगितलं तसंच उद्या बँक निफ्टीचं पण चांगली कॉल साईडला मुवमेंट दिसून येऊ शकते. आणि बँक निफ्टी आता 50,440 क्रॉस केलेलं आहे आणि बँक निफ्टी 50,000 ही लेवल जर क्रॉस करत असेल तर बाईंग स्ट्रॉंग आहेत. बायर्सनं 50,000 लेवलला ब्रेक केलाय असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण 50,000 लेवल ब्रेक करणं नॉट अ जोक. आता पण जर तुम्ही नीट जर मागे जाऊन चेक केलं तर 50,000 या लेवलला कितीतरी वेळा रेजिस्टन्स पाहून मार्केट जरासं रिव्हर्सल जायचं ट्राय केलं आणि रिव्हर्सल पण केलेलं आहे. एकदा इलेक्शन मध्ये 50,000 वरून 27,000 ह्या पण लेवलला गेला आणि त्याच्यापासून परत आणि 50,000 लेवलला जर आलं तर विचार करा किती म्हणजे किती मोठ्या क्वांटिटी किंवा किती मोठ्या प्रमाणात बाईंग होत आहे. ह्याच बाईंगचा आपण पण फायदा घ्यायचा आणि ह्याच पद्धतीने मार्केटमध्ये उद्या टिकून राहण्यासाठी आपण ट्राईंग करणार आहोत. समजा बाय द फॉल निगेटिव्हला जर गेलं तर आपल्या प्रिडिक्शन नुसार आपण जसं लेवल दिला त्या लेवलला फक्त फॉलो करत चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करा. ओके अशाच प्रिडिक्शन साठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ आलेला तुम्हाला समजून जाईल की आपलं प्रिडिक्शन आलेलं आहे आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा. दुसरी गोष्ट अशी जर आमच्या मेन ग्रुपला जर तुम्हाला जॉईन करायचं म्हटलं तर तुम्ही फ्रीमध्ये जॉईनिंग करू शकता. फक्त आपल्या अंडर तुम्हाला फक्त डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. ओपन केला की तुम्हाला फ्रीमध्ये जॉईनिंग मिळून जाईल. दिवसाला तुम्हाला 2 ते 3 ट्रेड दिले जातात. जसं आपला 0 ट्रेड आपण दिला होता त्याच पद्धतीने चांगलं तिथं दिलं जातं. ओके थँक्यू.